आपल्या सोबत आहेत भारतजी वानखडे सर, जे महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयातील इतर मागासवर्गीय व अनुसूचित जाती जमाती अधिकारी व कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आहेत। आणि आता कार्यक्रम संपला आहे। संविधान समता फाउंडेशनचा जो पहिला वर्धापन दिवस होता तो मोठ्या उत्साहात पार पडला। आणि आता जाणून घेऊया की त्यांना येथे येऊन कसं वाटलं आणि या सर्वांचा उत्साह पाहून आता त्यांना काय व्यक्त व्हावंसं वाटते। सर्वप्रथम सर्वांना सविनय क्रांतिकारी जय भीम। आजच्या या संविधान समता फाउंडेशन यांच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त मला या ठिकाणी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलावलं होतं आणि आजच्या या संविधान समता फाउंडेशनच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त खरंच मला अतिशय आनंद होतो। कारण आजच्या तरुणाला संविधान समजणं आणि संविधानाच्या मार्गाने कार्य करणं ही आजच्या पिढीला अत्यंत आवश्यक आहे। आणि भारतीय संविधानामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलेलं शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, ह्या ज्या काही मूल्य आहेत या मूल्यांचं आजच्या तरुणांना आवश्यकता असलेली जी गोष्ट म्हणतो आपण ती ही आज भारतीय संविधानाची गरज आहे। आणि तरुण मंडळींनी शिक्षण घेत असताना तथागताचा जो मार्ग आहे त्या मार्गाने जात असताना भारतीय संविधानाचा जो अभ्यास करायला पाहिजे, ज्या ताकदीने जो अभ्यास करायला पाहिजे तो केला पाहिजे। आणि आजच्या या संविधान समता फाउंडेशनच्या दिनानिमित्त मी तरुणांना अधिकाधिक आवाहन करेल की प्रत्येक तरुणांनी आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून आपण संविधान वाचलंच पाहिजे, पण प्रत्येकाने संविधानाच्या अनुषंगाने आपण लॉ कसं करता येईल आणि लॉयर कसं होता येईल, लॉ झाल्यानंतर आपल्याला संवैधानिक आपले मूल्य आपल्याला जोपासता येते आणि प्रत्येक समाजातल्या विद्यार्थ्यांनी अधिकाधिक आपण वकील कसं होता येईल ह्यावर भर दिला पाहिजे। या ठिकाणी आजच्या संविधान समता फाउंडेशनचे जे आमचे सिद्धार्थ आणि त्यांचे सर्व सहकारी जे आहेत त्यांना मी खरोखर मनापासून शुभेच्छा देतो। आणि भारतभर आणि राज्यभर आज संविधानावर हा देश चालत असताना प्रत्येकाला माहिती आहे की संविधान किती महत्वाचं आहे। त्यामुळे आजच्या प्रथम संविधान दिनानिमित्त समता, स्वातंत्र्य, बंधुत्व हेच मूल्य आम्ही या ठिकाणी सांगेल की याच्यावरच आपलं जीवन आधारित आहे। तेव्हा सर्वांना मी खूप खूप मंगलमय शुभेच्छा देतो।